चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 स्वतंत्र गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारीची कारवाई केली आहे। आरोपी हे संघटित पद्धतीने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्री करून आर्थिक लाभ मिळवत असल्याचं निष्पन्न झालं होतं। आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळ्या निर्माण करून सातत्यानं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे केल्याचं तपासात आढळून आलं। यात चंद्रपूरच्या टोळी प्रमुख वसीम झिमरी, सहकारी सिद्धार्थ गुंडाणे आणि मोहम्मद अखिल शकील शेख यांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे। दुसऱ्या एका टोळीचा प्रमुख बल्लारपूर येथील जयसुखलाल ठक्कर आणि त्याचा साथीदार अजय कुमार गुंडोजवार याच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे। तपासादरम्यान या टोळ्यांविरुद्ध चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली तसंच इतर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद असल्याचं निष्पन्न